नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। बिहारमध्ये 202 जागा जिंकून एनडीएचा ऐतिहासिक विजय। राहुल गांधी, तेजस्वी यादव यांना मोठा धक्का। अंबादास दानवे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात। खासदार नरेश म्हस्केंचे वक्तव्य। बिहारी जनतेने लालूंचे जंगलराज नाकारले। एकनाथ शिंदे तर हा खरोखर ऐतिहासिक विजय। अजित पवार आणि विनोद तावडे म्हणाले, आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात जिंकलो, पण सीएम पदाचा निर्णय पाचही पक्ष मिळून घेतील। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। जन्म मृत्यू नोंदणीत विलंब। आदेशाची प्रक्रिया न्यायालयाकडून महसूल विभागाकडे गेल्यापासून तांत्रिक मनुष्यबळाचा अभाव, कायदेशीर प्रशिक्षण नसलेले कर्मचारी आदी कारणांमुळे ही प्रकरणे कित्येक दिवस रखडत असून जन्म मृत्यू प्रमाणपत्र सारख्या मूलभूत दस्तऐवजांसाठी नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत। त्यामुळे नागरिकांची प्रचंड अडवणूक होत आहे। ही अडवणूक थांबवून प्रक्रिया सुलभ करावी अशी मागणी पाटोदा वकील संघाच्या वतीने आज तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी पाटोदा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट BR लवळ, उपाध्यक्ष ॲडव्होकेट जब्बार पठाण, सचिव ॲडव्होकेट विलास पवार, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट विशाल मस्के, ॲडव्होकेट जगदाळे, ॲडव्होकेट सचिन जावळे, ॲडव्होकेट अमरीश वैद्य, चंदन कांक्रिया, ॲडव्होकेट महेश बेद्रे, ॲडव्होकेट पूनम शहाणे, ॲडव्होकेट ESB थोरवे, ॲडव्होकेट तळेकर, ॲडव्होकेट तुषार जाधव आदींची उपस्थिती होती। ते महसूल अधिकाऱ्याकडे पाठवण्याचा निर्णय जो राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने घेतलेला आहे तो एकदम बेकायदेशीर आहे। कारण की न्यायालयाने दिलेला जो न्यायालयाकडे जो प्रमाणपत्र दिला जात होता तो तहसीलदार आहेत म्हणून खारिज केला जातो। याबाबत अर्जदाराला कसलीही माहिती व संबंधित वकिलाला माहिती न देता अर्ज खारिज करू नये अशी विनंती तहसीलदार यांना केलेली आहे। डॉक्युमेंट्स सादर केल्यापरी आम्ही तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्राच्या नोंदीचे प्रमाणपत्र तुम्हाला प्राप्त करून देऊ। परंतु आपले असं म्हणणं आहे की आपण म्हणता की याच्यात सुनावणी घेऊ, तर याच्यानंतर पुढे आपल्याला संधी आपलं म्हणणं मांडण्यासाठी किंवा डॉक्युमेंट पूर्तता करण्यासाठी एक सुनावणी घेऊन त्यामध्ये आपण त्याच्यावर निर्णय घेऊ। युवा दर्पण लाईव्ह साठी महेश बेद्रे, पाटोदा। बीड तालुक्यातील चौसाळा येथून एक ट्रक तांदूळ घेऊन बीड शहराकडे जात असताना पाली तलावानजीक उलटल्याने ट्रकमधील तांदळाची पोती हे रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरले असता फुटलेल्या पोत्यातील तांदूळ पाहून तो स्वस्त धान्य दुकानातील असल्याचा संशय ग्रामस्थांना आला। याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर PI अशोक मुदिराज यांनी वाहतूक सुरळीत करत संबंधितांना पत्र देऊन माहिती मिळवणार असल्याचे सांगितले। काल दिनांक 12/11/2025 रोजी दुपारी 2:30 वाजता धुळे सोलापूर रोडवरती बळी राजा हॉटेल जे आहे त्यासमोर एक ट्रक घसरून पलटी झाला होता। त्यामध्ये तांदळाचे पोते पडलेले होते, खाली पडले, अर्धे पोते त्याच्यामध्ये होते। आम्ही त्यानंतर क्रेन आणि खाजगी ट्रक वगैरे आणून या ठिकाणी ती गाडी सरळ उभी करून वाहतूक क्लिअर केली आणि ती संबंधित जो अपघातग्रस्त ट्रक आहे तो पोलीस मुख्यालय या ठिकाणी जमा केलेला असून सदर तांदूळ भरलेले जे आहेत तांदळाचे पोते आम्ही ते सुद्धा पोलीस मुख्यालय या ठिकाणी जमा करीत असून महसूल विभाग तहसीलदार यांना आम्ही पत्र दिलेले असून सदर तांदूळ शासकीय आहेत किंवा खाजगी आहेत याबाबत खात्री करावी व पंचनामा करून फिर्याद द्यावी यासाठी मान्य तहसीलदार यांना आम्ही पत्र दिलेले असून ते येऊन तपासणी करणार आहे। त्यानंतर त्याची कायदेशीर कारवाई होणार आहे। दिनांक 12/11/2025 रोजी गुप्त माहितीच्या आधारे LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली LCBच्या पथकाने गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन फाटा येथील एका हॉटेलवर सापळा लावून त्या ठिकाणी मागील 4 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी संदीप ईश्वर भोसले वय 30 वर्षे राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर हा जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आला असता त्याला पथकाने झडप मारून पकडले। परंतु त्यासोबत असलेला दुसरा आरोपी भगवान ईश्वर भोसले हा ऊसाच्या शेताचा आसरा घेऊन पळून गेला। LCB पथकाने संदीप ईश्वर भोसले या आरोपीकडे चौकशी केली असता पिंपळनेर, अमळनेर, नेकनूर व शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संदीपचा भाऊ भगवान ईश्वर भोसले याच्या मदतीने चोऱ्या केल्याची त्याने कबुली दिली। त्याच्याकडून एकूण 5,31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व आरोपीस पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले। आरोपी संदीप ईश्वर भोसले हा पोलीस अभिलेखावरील आरोपी असून त्याच्यावर दरोडा, चोऱ्या, घरफोड्या, खून, खुनाचा प्रयत्न यासारखे 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर मकोकाप्रमाणे कारवाई देखील करण्यात आलेली होती। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक
अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली API श्री धनराज जारवाल, PSI श्रीराम खटावकर, सोमनाथ गायकवाड, अशोक दुबाले, बाळू सानप, राहुल शिंदे, विकास राठोड, अंकुश वरपे, अशफाक सय्यद, मनोज परजने, विकी सुरवसे, नितीन वडमारे, सिद्धार्थ मांजरे सर्व नेमणूक LCB बीड यांनी मिळून केली। नराधम बापानेच अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपी बापास न्यायालयाने 7 वर्षे सश्रम कारावास व 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। दिनांक 16/8/2024 रोजी रात्री पीडिता ही जेवण करून घरी बसली असताना आरोपी हा दारू पिऊन घरी आला व विनाकारण मारहाण करू लागला। त्यामुळे पीडिता ही शेजाऱ्यांकडे झोपण्यास गेली। काही वेळानंतर आरोपीने पीडितेस गोड बोलून घरी आणले व ती झोपी गेली असता तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा पीडिता ही पुन्हा घराबाहेर पळून गेली। त्यानंतर दिनांक 17/8/2024 रोजी संध्याकाळी आरोपी पीडितेस म्हणाला की तू रात्री झोपताना माझ्यासोबत झोप। तेव्हा पीडितेने आरोपीस नकार दिला असता तीस मारहाण करण्यात आली। त्यामुळे पीडिता ही पुन्हा शेजाऱ्यांकडे पळून गेली। तर दिनांक 18/8/2024 रोजी आरोपी हा शेजाऱ्यांना तुम्ही माझ्या मुलीला रात्री घरी मुक्काम का करू दिला असे म्हणून शिवीगाळ करू लागला। या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन शिरूर कासार येथे आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला। तर तत्कालीन PSI कुलकर्णी यांनी या प्रकरणाचा तपास करून जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे आरोपी बापाविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले। या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री SS घोरपडे बीड यांच्या न्यायालयात झाली। यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले। या प्रकरणात पीडिता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा पुरावा व सहाय्यक सरकारी वकील श्री अनिल B तिडके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश घोरपडे यांनी आरोपीस 7 वर्षे सश्रम कारावास व 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। सरकारी वकील म्हणून श्री अनिल B तिडके यांनी काम पाहिले। त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी मार्गदर्शन केले। तर पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल सुरेश कदम यांनी सहकार्य केले। दिनांक 13/11/2025 रोजी संपत त्रिंबक निपटे व त्यांचे भाऊ त्रिंबक निपटे राहणार पिंपरखेड तालुका वडवणी यांनी वडवणी पोलीस ठाणे येथे त्यांचे 1.5 लाखाची बैलजोडी 15 दिवसांपूर्वी चोरी गेल्याची माहिती वडवणी पोलीस ठाण्याच्या API वर्षा वगाडे यांना दिली। इतके दिवस तुम्ही तक्रार देण्यासाठी का आला नाहीत, तसेच काही आर्थिक व्यवहार झाला आहे का अशी वारंवार विचारणा करूनही तक्रारदार यांनी आपल्या मतावर ठाम राहिले। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवली असता सदर बैलजोडी ही श्रीकांत चंद्रकांत मगर राहणार भावठाणा तालुका अंबेजोगाई या शेतकऱ्याकडे असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यास पोलीस ठाणे येथे आणले असता त्याने ही बैलजोडी बाबाराव डाके राहणार टकारवाडी तालुका माजलगाव यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी टकारवाडी येथे जाऊन बाबाराव डाके यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ही बैलजोडी तक्रारदार संपत निपटे राहणार पिंपरखेड यास पैसे देऊन विकत घेतली असे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी पुन्हा तक्रारदाराची चौकशी केली असता त्यानेच हा बैल चोरीचा खोटा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्यामुळे संपत निपटे व मदन निपटे यांच्या विरोधात पोलीस ठाणे वडवणी येथे पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी श्रीकांत मगर यांना ही बैलजोडी परत केल्याने त्यांनी वडवणी पोलिसांचे आभार मानले। तरी कोणीही अशा प्रकारे खोट्या तक्रारी दाखल करू नये असे आवाहन वडवणी पोलिसांनी केले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, SDPO अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी ठाण्याच्या प्रभारी API वर्षा वगाडे, अंमलदार नितीन काकडे, बिभीषण मुंजाळ, अशोक क्षीरसागर, आशुतोष नायकवाडे, विलास खरात यांनी मिळून केली। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।